हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर मी रुद्रला आता स्कूलमधून घेऊन आले, जेवण केलं। खरं तर जेवायची इच्छाच नव्हती, कारण 2-4 दिवस झालं मागच्या अशा आहेत ना की भूकच लागत नाही, खावावंसंच मन करत नाही, कारण घरात प्रॉब्लेमच असे सुरू आहेत। झालंय असं की माझ्या सासूबाईंची तब्येत थोडी ठीक नाहीये, म्हणजे इमर्जन्सी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं 2-4 दिवसाखाली। त्याच्यामुळे मग आमच्या घरातलं वातावरण अजिबात म्हणजे असं म्हणतो ना घरामध्ये पूर्ण नर्वसपणा तसाच आहे। त्याच्यामुळे भूक तर लागतच नाही। रुद्रचे पप्पा तर इतकं कमी जेवत होते आणि घरच्या आम्हाला म्हटलं, आमची मोठी फॅमिली आहे तुम्हाला माहितच आहे। रुद्रच्या पप्पांचे दोघे भाऊ आहेत, माझे जाऊबाई सासरे सगळे गावाला असतात। तर मग ते आम्हाला म्हटले होते राहू द्या, जास्त एवढं म्हणजे तुम्ही आला तर इथं काय करणार, इथं बसावंच लागेल, तर तुम्ही तिकडंच थांबा असं आम्हाला म्हटले होते। पण थांबायचं तर मन करत नाही, कारण आम्ही इथून शिफ्ट करतो, त्याच्यामुळे हे तरी टाइम पिरियडवरती आहे, त्याच्यामुळे कंपनी सुट्टी देत नाही ज्यावेळेस टाइम पिरियडवरती असतो त्यावेळेस। पण ते म्हणले सुट्टी गेली जाऊ दे, सुट्टीचं काही नाही, मी चाललो, मला काही तर राहा वाटत नाही, माझं मी चाललो असं ते म्हटले जिकडं जे व्हायचं ते होऊ दे, पण मी चाललो असं म्हटले। आणि मग सकाळी अचानक ते म्हटले बॅग भर माझी, बाहेरून आले, पाणी वगैरे सगळं त्यांनी आणून ठेवलं, कारण मग ते गेल्यानंतर पाणी वगैरे आणायला मला जमत नाही ना, दूर असतं ते मोठं आणावं लागतं, तर मला येत नाही। मग त्यांनी सगळं ते बघून गेले, ठेवलं। इतकी पटकन बॅग भरली, म्हणजे काय बॅग भरलीच नाही, त्या कपड्यावर गेले फक्त, साधा म्हणजे काहीच भरलं नाही, एकदम पळापळीमध्ये गेल्या। झालं असं की आता आपण कसं दूर असलो की आपल्याला एवढं काही वाटत नाही, पण त्यांचा व्हिडिओ कॉल चालू होता, म्हणजे आम्हीच केला होता, आम्हीच बोलत होतो बरे आहेत का बघायला। तर दवाखान्यातून आले होते, कर्नाटकमधून आले होते, आल्यानंतर आम्ही केला होता व्हिडिओ कॉल। तर मग त्यांनी बघितलं चेहऱ्यावरती आम्हाला थोडा सूज, त्यांना पॅरालिसिसच झालाय। कसं असतं साखर वगैरे असले ना की अशा गोष्टी थोडे एज वाढायला लागले की होतातच हे म्हणजे असतंच, असं होतंच। कारण मी स्वतः बऱ्याच जणांचं असं आमच्यात माझ्या घरात म्हणजे माझ्या आजोबांना वगैरे पण झालेलं होतं, त्याच्यामुळे मला हे माहीत आहे। आणि मग अचानकच म्हणजे त्यांना हाताला पायाला काही नाही, इथे असं झालंय, इथे चेहऱ्याला झालं होतं असं। व्हिडिओ कॉलवरती तर काहीच दिसत नाही, असं जवळून ते म्हटलं की जवळून दिसतं, असं व्हिडिओ कॉलवर तर आम्हाला तर काहीच दिसलं नाही, पण ते झालंय त्याच्यापेक्षा जास्त त्या भिल्यात खूप म्हणजे इतकं त्या भिल्यात ना की मी थोडंसं असं बोलले की जास्त भिवू नका, तर लगेच रडायला चालू केलं। मला तिकडं किती म्हणजे मला बोलतच नुसते आमच्या दोघांचे, माझ्यापेक्षा रुद्रचे पप्पा खूप जास्त इमोशनल आहे, त्यांना म्हणजे अजिबात असं जास्त हे चालत नाही। तर त्यांनी तर लगेच इथंच असं मी इकडं आली, त्यांनी तिकडेच रूममध्ये लगेच रडायला चालू केलं आणि मला सुद्धा, आणि आम्हाला बघून त्या फोनवरती मग आम्ही लगेच फोन ठेवून दिला। तर झाल्यापेक्षा जास्त त्यांचा चेहरा इतका म्हणजे हातपाय सुजलेले आहे, चेहरा पण खूप सुजलाय, आणि मग इतक्या म्हणजे भिल्यात की मला असं झालं, असं खूप धसका घेतलाय त्यांनी, भिल्यात खूप। त्याच्यामुळे मग मागच्या 2 वर्षापूर्वी म्हणजे 2023च्या फेब्रुवारी महिन्यात आणि ह्याच तारखेला त्यांचं ऑपरेशन पण आम्ही केलं होतं। आम्ही गेलो होतो इथून, ऑपरेशनसाठी करायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही 15-20 दिवसाची सुट्टी काढून गेलो होतो। तर ऑपरेशन करताना सुद्धा अगदी ऑपरेशन थिएटरमध्ये जायच्या आधी त्या करू का नको ह्या स्टेजपर्यंत होत्या। म्हटलं मी त्रास सहन करते पण ऑपरेशन नको, म्हणजे इतक्या त्या भिल्या होत्या। पण शेवटी आम्ही ते केलं ऑपरेशन, सगळ्यांनी फोर्स केल्यामुळे झालं। आणि सेम आता 2 वर्षानंतर त्यांना आता परत हे असं झालंय, तर म्हणजे खूप घरातलं आमचं वातावरण पण नर्वस आहे। आणि मग ते गेले सकाळी, आता तिथे राहून पण जास्त चालणार आहे, कंपनी जास्त सुट्टी देणार नाही, म्हटले 2 दिवस थांबतो आणि येतो। तिथे जाऊन पण काही नाही, घरीच आहेत त्या, आता हॉस्पिटलमध्ये गाडी करून न्यावं लागतंय, त्याच्यानंतर मग घरीच आहेत। पण उलट आपण त्यांच्या जवळ बसलो, अजून काही बोललो की परत अजून म्हणजे घरातलं वातावरण अजून इमोशनल असं होऊन जातं। त्यापेक्षा लांब असेल ना तेवढं म्हणजे आपल्याला इतकं असं काही वाटत नाही लांब असले की, पण जवळ बघितलं ना म्हणजे मग जरा जास्तच त्रास होतो। तर असं झालं होतं त्याच्यामुळे, आणि रुद्राला मी पण घेऊन आले, आज मी काही पार्सल वगैरे द्यायला गेले नाही, मला जायचं होतं त्यांच्यासोबत, मी मागं लागलेली, मी येते जाऊ दे, रुद्राची शाळा राहू दे, सगळं राहू दे, ऑर्डरचं राहू दे। तर ते म्हटले राहू दे, तुझी लय म्हणजे असं खूप हाल होतील दोघांचे एकदम। ते किती अर्जंट गेले, लोकलने गेले, ते म्हटले लोकलला उभाच राहता येत नाही, तुझं रुद्राचं खूप हाल होतील, कारण जायचं फिक्स नव्हतं, अचानक उठले आणि बॅग घेतली आणि अडकवली गेले, असं झालंय त्यांचं। तर आता बघू, आता आल्यानंतरच मला व्यवस्थित समजेल की त्यांची तब्येत कशी आहे, ती एक्झॅक्ट कळेल, कारण आधी सुरुवातीला आपल्याला थोडं वाटतं पण अचानक नंतर जास्तही होतं, आता तरी थोडं वाटतंय। त्याच्यामुळं मी काल रात्रीपासून आता म्हणजे
ते सकाळी गेले आणि काल रात्रीपासूनच मी माझ्या कामाला लागली, कारण मी म्हटलं जेवढ्या 20 तारखेच्या आधीच्या ऑर्डर आहेत त्या तर देऊन टाकू, अगदी 24 तास जागून करून देऊन टाकतो आणि निघते, कारण मी इथं नाही थांबू शकत. आता ते सकाळी गेले तर सकाळपासून नुसतं सारखं मनात रुद्रला नाही गेलं रस्त्याने तरी माझ्या मनात तेच 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 विचार होते. तर मी पण थांबत नाही, मी जात असते उद्या वगैरे. आता ते गेले ते यायच्या आधीच मी माझं बॅग भरून जात असते, कारण मला नाही थांबू वाटणार इथं, असं म्हणजे थांबूच वाटत नाहीये. तर आता मी ना पटपट हे उरकून घेणार आहे. तुम्हाला मी दाखवते की मी ते गेल्यापासून किती ड्रेस म्हणजे शिवलेत, दाखवते, कारण मला हे उरकायचं आहे ना. असं आता मी काम घेतलंय त्याच्यामुळे ठेवून पण चालणार नाही. आता जे ओळखीचे आहेत ते तर थांबतील, पण ज्यांनी पहिल्यांदाच कॉल करून ऑर्डर दिली त्यांचं तर म्हणजे द्यावंच लागेल, विश्वास ठेवलेला असतो. नंतर त्या म्हणते आपली तरी एमर्जन्सी असली तरी ते म्हणजे समजून पण पुढच्याने घेतलं पाहिजे. तर हा एक ड्रेस आहे बघा मरूनमध्ये, ह्याची पग बाही आहे, पुढे मी असं पोटली बटन दिलेले आहेत आणि हा असा पॅच आहे, हा सेपरेट पॅच आहे. ह्याच्यामध्ये सगळ्या ना बॉक्स प्लेट आहेत, घेर आहे पाठीमागं त्याच्यामुळे मागं चिमटा लावलाय आणि याची लेंथ पण खूप जास्त लांब आहे. हे बघा खूप लेंथ आहे या ड्रेसची आणि पाठीमागे सगळ्या ड्रेसला असा गोल गळा राहणार आहे आणि नॉड आणि एवढे असे लटकन भरपूर असे राहणार आहे. तर असा आहे पाठीमागचा पार्ट. तर हा पहिला ड्रेस झालेला आहे. त्यानंतर मी कालच म्हटलं, आता म्हणजे आधी आम्हाला एवढं असं काय वाटलं नव्हतं, घरचे पण काय म्हटले की जास्त वगैरे नाहीये, त्यामुळं मग म्हटलं चला आता सुरू करूयात गुढीची ऑर्डर, कारण आता एक दाखवलं की ऑर्डर येत राहणार आणि मग त्या तेवढ्या टायमिंगमध्ये कंप्लीट पण झाल्या पाहिजेत. म्हणून हे बघा गुढी शिवली आणि खूप छान अशी गुढी झाली, खन फॅब्रिकमध्ये केलेली आहे. हे बघा अशी इकडनं पण लेस लावली आणि डबल लेअरची आहे. ही वरची जी लेअर आहे ना ती सेपरेट आहे आणि खालची लेअर आहे ती सेपरेट आहे. खूप छान अशी गुढी आहे. तर ह्या गुढीची किंमत 300 रुपये मी ठेवलेली आहे, डिलिव्हरीच्या सोबत 300 आणि डिलिव्हरी म्हणजे फ्री डिलिव्हरी सोबत 300 रुपये ठेवले आणि 150 पासून पण आहेत. आता कोणता कसा कपडा, हलका भारी, कशी पॅटर्न डिझाईन याच्यावरती पण आहे. 150 पासून सुरुवात आहे. त्यानंतर हा दुसरा अजून एक ड्रेस रेडी केला बघा, याचा हा पाठीमागचा गळा आहे आणि हा पुढचा आहे. त्यानंतर ह्या ड्रेसची बाही साधीच आहे, सेम आहे, बॉक्स प्लेटमध्येच आहे हा सुद्धा. हे बघा बॉक्स प्लेटमध्येच आहे आणि खाली फक्त इथं हातीची डिझाईन आहे. तर हा एक आहे. त्यानंतर पुढचा, तर हा 13 वर्षाच्या मुलीचा आहे ड्रेस. तर हे बघा त्याला मी इथं गळ्याला वगैरे कुठे शिलाई वगैरे दिले नाहीये, डायरेक्ट पॅक आहे बघा, छान वाटतंय असं पॅक. इथं मध्ये असं राहणार आहे, स्लीवलेस आहे हा, स्लीव्हजला पट्टी लावलेले, ह्याची लेंथ आहे जी, घेर पण याचा भरपूर आहे आणि हे याच्यावरचं जॅकेट आहे, म्हणजे हा स्लीवलेस 2 in 1 आहे. हा हे याच्यावरचं जॅकेट राहणार आहे, म्हणजे घालेल ना ती त्यावेळेस हे असं दिसणार आहे. पाठीमागचा पार्ट हा असा आहे आणि हा पुढचा असा आहे, दोन्ही साईडवर 2 असे मोर आलेले आहेत आणि हे स्लीव्ज आहे. खूप छान एकदम पैठणी लुक आहे याचा, कुठेही कपडा अजिबात लो क्वालिटीचा नाही आहे, क्वालिटी सुद्धा अगदी चांगली आहे. कारण ही साडी पण थोडी महाग होती, 700-800ची साडी होती, त्याच्यामुळे बघा त्याच्यावरचं जॅकेट आहे. खूप छान जॅकेट पण झालेलं आहे. तर तुम्हाला कसं वाटतंय ते पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि हे त्याच्यावरचा आहे, हा वरचा पार्ट मी प्लेन ठेवला कारण हा जो ब्लाउज पीसचा कपडा आहे तो वापरला आणि खालच्या घेरला मग साडी, कारण इथं जॅकेट येईल ना, मग हा इथला मधलाच पार्ट दिसेल फक्त, त्याच्यामुळे मग हा प्लेन ठेवलेला आहे. त्यानंतर प्लाझो एक आला होता सेट, तर हा प्लाझो आहे, याच्यामध्ये अजून इलॅस्टिक लावायचं बाकी आहे. हे बघा असा प्लाझो आहे, प्लाझो म्हणजे ट्राउझर टाईप, जास्त लूजही नाही कारण त्यांची साईज जास्त आहे, हिप त्यांची 48 आहे, म्हणजे खूप आटी जरा अशा तब्येतीवाल्या आहेत त्यांचा आहे. हे बघा असा प्लाझो आहे आणि हा त्यांचा त्याच्यावरचा टॉप आहे. पाठीमागं दोरी दिली कारण त्यांनी सांगितलं होतं की मला दोरी लाव म्हणून अशी, आणि इकडे असं साईड कट आहे, इकडे पण साईड कटच आहे. तर हाही कंप्लीट केला आणि हा तर कालच कंप्लीट केला होता आणि पूर्ण फायनल लुक नव्हता दाखवला. हा ह्याचा आहे, फिडिंगचा आहे, इथे एक चेन इथे एक चेन, फिडिंग कुर्तीची, खाली प्लेट दिलेले आहेत, मोठा लॉंग आहे
आणि त्यानंतर स्लीवची अशी फुगेची आहे, स्लीव जशी फुगाबाही आहे. तर छान आहे. हा सुद्धा कपडा खूप चांगला आहे, कॉटन म्हणजे खूप भारी कॉटन आहे. त्यानंतर पुढचा पण फिडिंगचीच आहे कुर्ती. ही पण याचा आहे बघा, हा फ्रंट पार्ट आहे, इथं अशा चैनी आलेले आहेत. हा बॅक पार्ट आहे आणि लॉंग स्लीव्ज आहेत इथपर्यंत अशी, आणि खाली असा घेर आहे. हा पण प्लेट मध्येच आहे, छोटे छोटे प्लेट दिलेले आहेत बघा, सुंदर वाटतात असे प्लेट वालेच. त्यानंतर डेलीचे जे असत आहेत, डेली यूजचे जे आहेत ना, ते रोजच 4-5 तरी असतात डेली यूजचे. हा पहिला आहे, त्याच्यामध्ये अम्ब्रेला आहे. अम्ब्रेला मध्ये ना घेर खूप येतो, पण प्लेट मध्ये एवढा घेर येत नाही, अम्ब्रेला मध्ये खूप जास्त घेर येतो. हा दुसरा आहे. प्रत्येकाची चॉईस वेगळी, कुणाला छोटी बाही पाहिजे, कुणाला लांब बाही पाहिजे असं. याचा पण घेर खूप मोठा आहे. हा पण सेमच आहे, त्यातलाच आहे, सेमच आहे. सेम कलरचे 3 आहेत बहुतेक. उलट करते, उलट झालं सुलट. आणि ह्याची लेंथ पण खूप आहे, अगदी पॅन्ट पण घालायची गरज नाही एवढी लॉंग लेंथ आहे बघा. तुम्हाला लेंथ दाखवते, भरपूर लेंथ आहे. हा सुद्धा सेमच आहे. त्यानंतर त्याच कलर मधला आहे, हा सेम आहे. पुढे फक्त पंचकोनी गळा, सगळ्यालाच असा पंचकोनी गळा दिलेला आहे बघा. त्यानंतर हा ग्रीन कलरचा आहे, हे आपण अम्ब्रेला मध्येच आहे. खूप उठून दिसतात हे कलर. त्याच्यानंतर ही एक फिडिंग कुर्तीच आहे बघ, बॅक पार्ट आहे याचा, आणि ही हा फ्रंट असं फिडिंग कुर्ती आहे. चैनी पण नाही लावल्या, तसंच ठेवलं होतं मगाशी शिवून, आता जस्ट शिवलेलं आहे. ते 4-5 आता कंप्लीट केलेत हे बघा. सुंदर झालेलं आहे. म्हणजे आधी सुरुवातीला चेन लावता एवढी येत नव्हती, पण आता मस्त आहे. अजून याला इस्त्री करायची, इस्त्री केल्यानंतर तर ही चेन अगदी परफेक्ट अशी दबली जाईल. खूप मस्त आहे बघा, खूप मस्त लागली गेलेली आहे. पुढे चेन बाहेरच्या साईडला दिसत नाही. सिंगल फूट असताना तर अजूनच छान लागली गेली असती. खूप शोधलं सिंगल फूट, अगदी म्हणजे इतकं शोधलं ना, कुठेही सापडलं नाही. एक सापडलं होतं, आणलं होतं, 2 जणांकडून एक आणलं हे बघा असे, हे मला सिंगल, कारण चेन वगैरे लावाय सिंगल फूट खूप छान राहतं. पण नाही बसत माझ्या मशीनची हे ना, ती मोठे. मग ते म्हणे आम्ही बसवून देतो. मग ते घरी येणार, घरी येऊन बसवायचे 200 रुपये घेणार. आणि त्यानंतर काय ती कंटिन्युअलीच ठेवता येते, पुन्हा नॉर्मल फूट लावावं लागते, कारण सारखंच थोडी चेनवालीच कपडे राहणार आहेत त्याच्यामुळे. त्यानंतर मग टोपड्याची ऑर्डर होती, तर आजची ही न्यू बॉर्न बेबीची आहे. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की आत्ताच जन्मलेल्या बाळाला बसतील का. माझ्या अंदाजे शिवलेत, पण मला असं वाटते बसून जातील. तर तुम्ही सांगा नक्की. हे एक आहे, त्याने खूप ऑर्डर केले कपडे, नाही घे तुला. त्यानंतर हे कॉटनमध्ये दिले. त्या बोलल्या की असं डेली हे कसं बाहेर वगैरे जाताना, हे पण छान आतमध्ये कॉटन आहे याचं, फक्त बाहेर असा शाईनवाला कपडा आहे ना, लुक मस्त येतो त्याच्यासाठी. आणि हे पूर्ण कॉटन आहे, आतनं बाहेरनं पूर्ण कॉटन आहे. तो ड्रेसचा कपडा होता ना, तोच आहे. खूप सुंदर असा आहे, हे टोपडा आहे. त्याच्यानंतर सेम आहे हे पण. त्यानंतर त्यांना शायनिंगवाले 2 पाहिजे होते, म्हणून एक ब्ल्यूमध्ये केला आणि एक पिंक रेडमध्ये. हा पण ब्ल्यूमध्ये आहे. खूप घेतले त्यांनी टोपडे. त्यानंतर हे पण कॉटनचा जो कपडा घाला होता ना फिडिंग कुर्तीचा, त्यातूनच शिवलाय. खूप मस्त आहे, पण किती गोल असा बसलेला आहे हे बघा. पण मला वाटतं न्यूबॉर्न बेबीसाठी परफेक्ट बसून जातील असं माझा अंदाज आहे. हे सुद्धा रेड आहे. 2 घेतले त्यांनी, सर्व सेटमध्ये 2. हे बघा, हे पण खूप छान आहे. कलर पण किती असे ब्राईट दिसत आहेत आणि क्वालिटी पण चांगली आहे. त्यानंतर ही आहे गोंड्याची, खूप सुंदर आहे. गोंड्यावाली टोपी सुद्धा, वरती गोंडे लावलेत असे, मस्त दिसते. आणि ह्याचे आहे, खणचे आहे, कारण आजकाल असे पण खूप ट्रेंडमध्ये चालतात, असे ट्रॅडिशनल लुकमधले खूप चालतात. तर एवढं झालं आहे. आणि आता मला शिवायचे तर वन पीस म्हणजे अजून साडीचे 1-2 बाकी आहेत. त्याच्यानंतर मग कटिंग केलेलं आहे, सगळ्यांचं कटिंग करून ठेवलेलं आहे खाली बघा. ह्याचं सुद्धा कटिंग झालं आहे, सगळ्याचं कटिंग झालेलं आहे. खाली आहे असं ठेवलं आहे एक. आता ते उचलायचं, शिवायला घ्यायचं डायरेक्ट. तर बघू आता आज रात्रीपर्यंत होतील तेवढे कंप्लीट करेन, आणि बाकीचे मग पोस्टपोन केले तरी चालतील. तर ठीक आहे, असा होता आजचा ब्लॉग. आता बघू माझं कसं होतं, मी कधी जाते
रुद्रचे पप्पा काय म्हणतायत, कारण मला इथं राहू नाही वाटत. ते गेले त्याचे ते घरी, ते एक जण गेलं ना की घर खायला उठतं असं वाटतं, कधी एकदा ते वापस येतील असं म्हणजे वाटतं. पण आता मलाच जायची इच्छा आहे तिकडं, त्याच्यामुळे मी जाणार आहे आणि जाणारच आहे मी. आता हे जसं असेल तसं असेल. घरचे पण म्हणतायत तुझं काम आहे सगळं सोडून नको येऊ, इथं आहेत लोक सगळेजण आहोत आम्ही असं म्हणतायत. पण आता बघू आता, कारण मला नाही राहा वाटत आहे. तर रुद्र पण म्हणतोय पप्पा गेले चल ना आपण जाऊ. त्याचं सकाळपासून चाललंय. तर जाऊ दे. कसा वाटला आजचा व्हिडिओ? अरे जायचं. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मी माझ्या पुढच्या कामाला लागते. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा. बाय बाय.